नमस्कार. मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज. आपल्याला तर माहीतच आहे, ज्या ठिकाणी संघर्ष आहे, त्या ठिकाणी समय संघर्ष असतोच. तर आपण सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये श राजकीय संघर्ष आणि राजकीय खदखद याविषयीचे एक आपण अपडेट पाहणार आहोत. आणि ही अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि या शिवसेनेचे जिल्ह्यातील वरिष्ठ नेते एक समजा पक्षात नाराज झालेत आणि नाराज होऊन त्यांनी पक्ष सोडलेला आहे आणि सोशल मीडियावर त्या काही पोस्ट व्हायरल होत आहेत. त्यांचा व्हिडिओ पण एक व्हायरल झालेला आहे आणि त्यासाठीच आपण आज त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. तर आपण आलेलो आहोत सध्या कळंब शहरामध्ये, धाराशिव जिल्ह्यातला कळंब हा तालुका एक शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि कळंबचे अनिल शिंदे सर एक सेनेमध्ये वरिष्ठ पदावर होते. त्यांनी बराच संघर्ष करून पक्ष वाढवला. शिवसेनेचे 2 गट झाले. त्यावेळेस शिंदे साहेबांसोबत जायचा ह्यांनी निर्णय घेतला आणि बराच संघर्ष करून त्यांनी पक्ष वाढवलेला आहे. आम्ही पाहिलेला आहे आणि आज ते नाराज होऊन दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत. तर त्यांचीच आपल्याला प्रतिक्रिया जाणून घ्यायची. नेमकं काय त्यांची नाराजी आहे. शिंदे साहेब नमस्कार आणि स्वागत आहे नमस्कार. तुमचं. नमस्कार. मला सांगा, तुम्ही पक्षात नाराज होऊन पक्ष सोडलाय, म्हणजे नेमकं नाराजी कुठं तुम्हाला आढळली आणि पक्षामध्ये आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये काय नाराजीचं काय वाटलं? नाराजीचं कारण असं आहे, की पक्षामध्ये गटबाजी प्रचंड प्रमाणात उफाळून आलेली आहे. 2-4 कार्यकर्ते घ्यायचे, हा माझा गट, तो माझा गट. हे अशा ह्या गटबाजीमुळं म्हणजे एक तर पक्षाची वाढ होत नव्हती कुठलीच. कुठला कार्यकर्ता काम करायला तयार नव्हता. ह्या नाराजीपोटीच हा निर्णय घेण्यात आला माझा. अजून एक मागं नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. महायुतीला यश मिळालं. त्यातलं 50% शिवसेनेच्या नगरपालिका आल्या. पण धाराशिवच्या नगरपालिकेमध्ये शिवसेनेचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. आता तुम्ही मागच्या न्यूजमध्ये ऐकल्याप्रमाणे आमचे माजी जिल्हा प्रमुख सुरेश साळुंखे यांनी ती स्टेटमेंट दिलेलंच आहे, की म्हणजे भाजपच्या पाठीत लोकांनी खंजीर खुपसला म्हणले होते ते. पाठीत खंजीर खुपसला असं त्यांचं स्टेटमेंट आहे. पण आता तिथं काय नेमकी घडामोड झाली, कशा झाल्या, वरिष्ठ नेत्यांच्या म्हणजे कशा वाटाघाटी झाल्या म्हणजे ह्याच्या वेळेस तोच निर्णय टोटल पक्षाचा होता, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा. त्याप्रमाणे तिथं म्हणजे असं काही हे झालेलं नाही. म्हणजे जशी बोलणी झाली तशा त्याप्रमाणे कोणीही वागलेलं नाही. युती धर्म पाळला नाही भाजपने. युती धर्म पाळला नाही भाजप. आता जिल्हा परिषद निवडणुका झाल्या आणि जिल्हा परिषद अध्यक्ष पदावरून बरीच रणधुमाळी चर्चेला जात होती. हो. तानाजी सावंत साहेब म्हणत होते की शिवसेनेचा अध्यक्ष व्हायला पाहिजे. तर संधी बी होती, कारण शिवसेनेशिवाय कोणाचा अध्यक्ष होऊ शकत नव्हता. पण शेवटी उपाध्यक्ष पदावर समाधान मानावं लागलं. तर याच्यामध्ये काही नाराजी वाढली, काय कार्यकर्त्याची नाराजी आहे का? कार्यकर्ते भरपूर नाराज आहेत. कारण कंप्लीट आता भारतीय जनता पार्टीचा विचार करायला गेलं तर तानाजी सावंत साहेबाला त्यांनी कंप्लिटली बाजूलाच काढलं होतं. त्यात आमचेही काही म्हणजे शिवसेनेचे काही वरिष्ठ नेते होते. त्याप्रमाणे आमचा अध्यक्ष 100% झाला असला, बसला असता. पण तसं काही झालेलं नाही. तुमच्यातला जे गट भाजप सोबत होता. एक गट भाजपसोबत होता. तो गट भाजपसोबत असल्यामुळं आमचं अध्यक्षपद मिळालं नाही आम्हाला. उघडच सेनेमध्ये 2 गट आहेत. एक तर तानाजी सावंताचा गट आणि दुसरा भाजप समर्थक गट. असं बऱ्याच दिवसापासून चित्र आहे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये. मला सांगा, आता पालकमंत्री आहेत, सरनाईक साहेब आहेत, त्यांच्याविषयी नाराजी आहे का? काय म्हणजे काय वाटतंय तुम्हाला? नाही, जो निर्णय त्यांनी पक्षाच्या हिताच्या बाबतीत घ्यायला पाहिजे होता, तो त्यांनी घेतलेला नाही. युती धर्म आम्ही पण युती धर्म पाळलेला आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीला आम्ही पण युती धर्म पाळला होता. पण जो पक्षाच्या बाबतीत जो कठोर निर्णय त्यांनी घ्यायला पाहिजे होता, तो त्यांनी घेतलेला नाही. त्याच्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल खूप नाराजी आहे. आता तुम्ही तर नाराज आहेत. आणखीन सेनेमधले कार्यकर्ते नाराज आहेत का? अगर तुम्हाला संपर्कात आहेत का? अगर नाराजी बोलून दाखवतात.
माझ्यासारखे असे बरेच कार्यकर्ते आहेत, म्हणजे शेकडो कार्यकर्ते असे नाराज आहेत. सामान्य कार्यकर्ता. नेते वरचे लोक नेते त्यांचे त्यांचे 2 गट घेऊन त्यांच्या त्यांच्या सोबत आहेत. पण जे सामान्य कार्यकर्ता आहे, तो पक्षाच्या कार्यशैलीवर खूप नाराज आहे आणि तो माझ्या संपर्कातही आहे. पुढील येणाऱ्या काळात तो ठरवू आपण तो काय करायचं काय नाही तो. बरं, आता तुम्ही नाराज होऊन पक्षात सोडला, राजीनामा दिलाय. मग आता कुण्या पक्षात प्रवेश घ्यायचा का घेतलाय, काय केलंय? मी सध्या स्वराज्य शक्ती सेना या पक्षामध्ये आहे. माझ्याकडं प्रदेश उपाध्यक्ष या पदाची जबाबदारी आलेली आहे. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष या पदाची जबाबदारी आहे. माननीय आमच्या करुणाताई मुंडे यांनी तो पक्ष स्थापन केलेला आहे. त्यांचं कार्य पाहायला गेलं तर धाडाडीचं व्यक्तिमत्व आहे. बिनधास्त वक्ते आहेत. त्यामुळं एक स्वतंत्र पक्ष आहे, स्वतंत्र विचारसरणीचा पक्ष आहे. त्या अनुषंगानं आम्ही त्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. निश्चित त्या संघर्षातून त्यांच्यावर भरपूर अन्याय झालेला आहे पूर्ण महाराष्ट्रात पाहिला, आणि त्या संघर्ष आणखीनही संघर्ष करत आहेत. तर पक्षातही संघर्ष करत राहतील. मग आता तुमचं स्वराज्य सेना पक्ष, मग आता इथून भावी काळातल्या काही निवडणुका लढवणार आहेत? 100% आत्ताच आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी बारामतीच्या पोटनिवडणुकी चालू आहे. त्याचा फॉर्म भरलेला आहे. येणाऱ्या काळात पूर्ण महाराष्ट्रात आम्ही विधानसभा असू द्या, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका असू द्या, पूर्ण ताकदीने लढू. पण आता तुम्ही स्वराज्य सेना पक्षामध्ये गेलेत. हे काय तुमचे जुने कार्यकर्ते, जुने सहकारी आहेत, ते कोण संपर्क साधतात का? अगर तुमच्या पक्षात यायचं असं काही इच्छा आहे करून बोलून दाखवतात? जी काही नाराज गट आहे, म्हणजे शिवसेनेतला जी काही नाराज गट आहे, ती आजही आमच्या संपर्कात आहे. वरचेवर आम्हाला कॉल येत राहतात आणि तेही म्हणजे आमच्याकडे येण्यासाठी तयार आहेत. मला सांगा, सूरज महाराज साळुंखे अध्यक्ष होते, जिल्हाध्यक्ष होते. आता त्याच्यानंतर तुमच्या इथल्या कळमचेच जिल्हाध्यक्ष झाले. तुमचे कळमचे असताना मग तुमचं त्यांचं म्हणजे जमत होतं का एकमेकांची नाराजी? नाही, मी पहिल्यापासूनच मी एक स्वतंत्र विचाराचा आहे. मी सेपरेट राहिलो. मी कुठल्या गटात नाही, तटात नाही, काय नाही. आता कुठला गट काय करतोय त्यांच्याशी म्हणजे मला काही देणं घेणं नव्हतं. माझं काम पूर्ण महाराष्ट्रात चालत होतं. मी त्या अनुषंगानं पूर्ण महाराष्ट्रातच काम करतो. म्हणजे नेमकं जिल्ह्यात काय चालू आहे, ह्या फक्त मी बातम्याच्या आधारे बघत होतो. आता तुमची नाराजी म्हणजे आता एकतरी जिल्हाभरात जिल्ह्यात जे राजकारण चाललंय, ज्या पद्धतीनं पक्षाची संघटन वाढायला पाहिजे, संघटनेचं काम व्हायला पाहिजे, त्या पद्धतीनं झालं ना, अशी तुमची नाराजी आहे. आणि ज्या पद्धतीनं शिवसेना म्हणजे धाराशिव जिल्हा एक शिवसेनेचा बालेकिल्ला होता. त्याप्रमाणे पक्षाचं काम धाराशिवमध्ये व्हायला पाहिजे होतं. धाराशिव जिल्ह्यात व्हायला पाहिजे होतं. त्याचं 1% काम धाराशिव जिल्ह्यात झालं नाही. प्रत्येक जण आपण पक्षात आलोय, आपल्या आपल्या कामधंद्याचं बघा, आपला आपण पैसे कमवायचं बघा, एवढाच विचार करतोय. पक्षवाढीचा कोणीही विचार करत नाही. मध्ये तुमचं शिवसेनेचे, युवा सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते, आक्रमक कार्यकर्ते म्हणून ओळख आहे अविनाश खापे पाटील. त्यांनी पण पक्ष हा भाजपच्या अंडर काम करते, भाजपचं नेतृत्व आहे पक्षावर, असं मध्ये आरोप केले होते. काय वाटतंय तुम्हाला, त्यांचे आरोप खरे होते का? काय वाटतंय? नाही, आता तो मागच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या वेळेस जो काही एबी फॉर्म देण्यावरून एबी फॉर्म देण्यावरून जो काही प्रकार घडलेला होता, त्यावरून तर असं वाटतंय की आमचा धाराशिव जिल्ह्यातला शिवसेना पक्ष चालवतंय कोण, ही मोठं प्रश्नचिन्ह आहे. नेमकं भाजप चालवतंय का आणखी कोणी चालवतंय? आता मी नाव नाही घेणार कोणाचं, पण नेमकं चालवतंय कोण, हा एक सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्यावरून असं असं दिसतंय की जो काही म्हणजे गोंधळ झाला होता जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळेस, तो खरा आहे असं म्हणायला काय हरकत नाही. कार्यकर्ते संभ्रमात आहेत की कोण पक्ष चालवतो, नेतृत्व कोणाकडे. कार्यकर्ते आजच्या घडीला पूर्ण संभ्रमात असतात. कारण कोण पक्ष चालवतंय, कोण आपल्या सोबत आहे, आपण कुठल्या नेत्याला भेटायला पाहिजे, हेच त्यांना लक्षात येत नाही. आता तुम्ही सुरुवातीपासून शिवसेनेमध्ये काम केलंय. शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे इकडे आल्यानंतर त्यांचं नेतृत्व स्वीकारलं, इकडे आले. आता पक्ष सोडून जाताना काय भावना काय वाटतात?
एकनाथ शिंदे साहेबाबद्दल अतोनात प्रेम आहे आमचे. आणखी आहे. कारण त्यांच्यासारखा माणूस होणे नाही. एक कॉमन मॅनची त्यांची जी प्रतिमा आहे, ती एकदम योग्य आहे. पण त्यांची जी म्हणजे खालची टीम आहे त्यांची म्हणजे वरिष्ठ नेतृत्व आहे. जी पालकमंत्री असतील किंवा निरीक्षक असतील, जे जे आणखी कोणी असतील, ते त्यांची म्हणजे काय काय म्हणायचं त्याला एक त्यांची जी जबाबदारी असते, ती जबाबदारी त्यांनी योग्य प्रकारे न निभावता फक्त यायचं, कामापुरतं बैठका घ्यायच्या आणि निघून जायचं. एवढंच काम केलेलं आहे. आता पक्ष दुसऱ्या पक्षात गेल्यावर दुःख होतच असेल थोडं बहुत तरी. नाही 100% पक्ष सोडल्यानंतर दुःख होतंय. त्यात काही शंकाच नाही. इथं राहून काय विलाज नव्हतं, उपयोग नव्हता काही. नाही इथं राहून काहीच होणार नव्हतं. कारण पक्षवाढीसाठी कुठंच काही म्हणजे वावच नव्हता. आणि स्वतंत्र पुन्हा विचार भविष्य म्हणजे पक्षाचं भविष्य पुढे दिसत नव्हतं जिल्ह्यात. पक्षाचं भविष्यच दिसत नाही पुढं. पक्ष माझ्या अंदाजात 2029च्या निवडणुकीपर्यंत म्हणजे विधानसभेपर्यंत किंवा लोकसभेपर्यंत पक्ष जिल्ह्यात राहील का नाही, ही शंका आहे. अ, धन्यवाद शिंदे साहेब. आमच्या चॅनलला तुम्ही प्रतिक्रिया दिली, वेळ दिली आणि निश्चितच आपण पाहतोय महाराष्ट्रात एक प्रथा आहे किंवा प्रथा पडलेली आहे. जिकडे सत्ता असेल तिकडे इतर पक्षाचे लोक सत्तेकडे जातात. आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये पहिलं उदाहरण असं वाटतंय की सत्ताधारी युतीत मधला घटक पक्ष असलेल्या सत्ताधारी पक्षातून एका नवख्या आणि छोट्याशा पक्षामध्ये यांनी प्रवेश केला. शेवटी प्रत्येकाचं मत आहे आणि जिथं समाधान असेल किंवा एक भविष्य असेल त्या ठिकाणीच कोणी जाण्याचा विचार करतो. तर शिंदे साहेबांनी सांगितले की बाबा आपल्या जिल्ह्यामध्ये 2029 पर्यंत शिवसेना पक्ष राहील का नाही, कारण पक्षामध्ये खदखद आहे, नाराजी आहे, प्रचंड कार्यकर्ते नाराज आहेत आणि त्याचं कारण म्हणजे पक्षाचं नेतृत्व कोण करतंय या संभ्रमात सगळे कार्यकर्ते. तर धन्यवाद आमच्या चॅनलला प्रतिक्रिया दिली. तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद. तर पाहूया इथून पुढं काय काय राजकीय घडामोडी होतात आणि आपण याच विषयामध्ये आणखीन बरेच नेत्याच्या सुद्धा प्रतिक्रिया घेणार आहोत. मी रमाकांत हासगुडे, समय संघर्ष न्यूज, कळंब, धाराशिव.